आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। छत्रपती संभाजीराजे यांची क्रूर हत्या करणारा तसेच हिंदू आणि ख्रिश्चन धर्मीयांना मरण यातना देणाऱ्या औरंगजेबाची छत्रपती संभाजीनगर येथे कबर आहे। ही कबर त्वरित नष्ट करावी अशी मागणी आज बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या दोन्ही हिंदुत्ववादी संघटनांनी निदर्शने केले आणि घोषणाबाजीही केली। दरम्यान जर कबर नष्ट केली नाही तर कार सेवेप्रमाणे हे कार्यकर्ते ही कबर नष्ट करतील असा गर्भित इशाराही या कार्यकर्त्यांनी दिला आहे। 10वी नंतर पुढे काय, फक्त PFC क्लासेस। आज 17/3/2025 रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्यातर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर ह्या महाराष्ट्रात नको ती उद्ध्वस्त करावी म्हणून एक आंदोलन आज पूर्ण महाराष्ट्रात होत आहे। आणि त्याचमुळे आम्ही इथं जालन्यामध्ये देखील प्रत्येक तालुक्यात तहसील ठिकाणी तहसीलदार जिथं आहेत तिथं तहसीलला आम्ही आंदोलन केलेलं आहे। आणि जालन्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत माननीय मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केलेली आहे की औरंगजेबाची कबर लवकरात लवकर उद्ध्वस्त करावी। आणि सरकारला आम्ही असा एक इशारा दिलेला आहे की आज हा आंदोलनाचा पहिला दिवस आहे। सरकारने जर आमची मागणी लवकरात लवकर मान्य केली नाही आणि औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त केली नाही तर निश्चित याच्यापुढे असं आम्ही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल तीव्र आंदोलन करणार आहे। आणि ज्या प्रकारे कार सेवा करून बाबरी उद्ध्वस्त केली त्या प्रकारे आम्ही औरंगजेबाची कबर ही स्वतः कार सेवा करून उद्ध्वस्त करू। प्रशासनाने आम्हाला सांगितलं की तुमच्या जी मागणी आहे त्या आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत कळवतो। काय नाव आहे तुमचं? मी ॲडव्होकेट अतुल उपाध्ये, जिल्हा मंत्री विश्व हिंदू परिषद। तुम्ही काय अल्टिमेटम दिले सरकारला, किती दिवस करणार, काय करणार? नाही, आम्ही तसं दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं नाही, पण आम्ही सांगितलेलं लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करावी। ह्याच्यानंतर आंदोलन आज फक्त निवेदन दिलं आहे, ह्याच्यानंतर अजून आंदोलन तीव्र होत जाईल। आणि शेवटी मग आम्हाला कार सेवा करून ती औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याशिवाय पर्याय राहणार नाही।